आता आपले मेंढरं चालवले ते मित्रांनो. कोबूत वाईट चारली, कोबूत काय मेंढरं एवढेच चालवणार. मग दिवसभर काय आधी काय चाललंय मेंढरं आधी समाधान चाललो. आता मित्रांनो आपली ड्युटी लागलेली आहे मेंढराक. आणि आता दादा गेले घरी आपलं नाही का. दादा म्हणलं मला चहा पाणी पिवली. आणि आपलं भाऊजी बघा काय खाते ते आंबा. कसला आंबा आहे बाबू? काय येतो तवलीत कोणी काढलंय दूध? मित्रांनो सगळीजण आपल्या वाड्या बसल्या ते बघा. हे आपला वाघ आता इथून पुढं येणार व्हिडिओमध्ये. या ठिकाणी आपली सगळी गँग स्वयंपाक बिपाक सोडून काय बघते मित्रांनो. ह्यांच्यासाठी नवीनच आहे काहीतरी. आपला व्हिडिओ बघायचं चाललंय बघा. चांगलाच जाळ लागल्यामुळं आपली भाकरी बिकरी निम्यापेक्षा जास्त अंडी तर सोलून झाल्या तर या. कसं चाललंय सणा सणा कारभार. म्हणजे तशी टाकली ना मसाला लागत नाही, चव देत नाही. अशी चिरून टाकली ना डोकं गेली. आपली सगळी अंडी आता सोडून झाले ते ह्याच्यात. आई परत मस्त बाबा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आपला ब्लॉग किती वाजता चालू झाला आहे बघायचं का. तुम्ही स्वतःच बघा किती वाजले ते. तुम्हाला दिसलं का नाही हे काय मला माहीत नाही मित्रांनो. कारण का आपण मोबाईल धरला आहे असं तुमच्याकडे धरलेला माझ्याकडे नव्हता. तर मित्रांनो 5:30 वाजून गेले ते. आणि 5:30 वाजता आपला ब्लॉग झालेला आहे चालू. तर आता मी कॉलेजवरनं मागाशी आलो आणि जरा व्हायचं आजारी आहे मित्रांनो. आज आपली तब्येत काय बरोबर नाही आहे नाही का. भरपूर आजारी होतो. आता ते तुम्हाला मी सांगेल नंतर. आता जरा व्हायचं ब्लॉगची स्टार्टिंग करू. तर आता आपल्या मेंढराक कोणी आहे आज ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे. नेमकं मेंढराक कोण गेलं होतं आणि ते आपलं कसं काय आतापासून संध्याकाळपर्यंत जर रेसिपी पाहायला भेटेल. चला कुठं चालली बाय? बघा आपल्या घोड्यांना पाणी पाजायचं मित्रांनो. आपण वाड्यातनंच ब्लॉग स्टार्ट केलाय. पण आता जाऊ थोड्याच वेळात मेंढराक आणि बघू मेंढराक कोणी तुम्हाला पाहायला भेटेल. बरं जाऊ द्या इथं जर रिव्हील करून टाकू. बघू कोणी आज मेंढराक. बाबा कोणाला म्हणजे आपल्या फौजीचं नाव जुनं बाबू पडलेलं आहे. कोण आहे फौजी म्हणायचं? काय म्हणायचं? फौजी. कोण आहे मेंढराक? फौजी. हा जुळते. चला घोड्यांना पाणी बिणी पाजायचं मित्रांनो. आणि आता मी मेंढराक बी जाणार आहे मित्रांनो. आपण मेंढरांपाशी आलेलो आहे. हो आपली सगळी मेंढरं कोबू खात्यात आहे. आणि या ठिकाणी दिसते का तुम्हाला कोणी आल्या पहिल्या दिवशी आपल्या मेंढराकडे बघा कोणी. मग कसं काय मेंढराक वाटतंय? हा मेंढरं चारून आणल्या ते. तर आपलं दादा बसले ते या ठिकाणी. दादा जमतंय का मेंढरं वळाय? जमतंय ना. हा जुना आपला गडी मेंढराकच होता. जमतंय. हा या ठिकाणी दादा बसले ते आपल्या दादांनी आणि आपल्या भाऊजींनी मेंढरं चारून आणले ते मित्रांनो का. मग भूक लागली असेल आता. जेवायचं असं नाही. आता आपले मेंढरं चालवले ते मित्रांनो. कोबूत वाईट चारली, कोबूत काय मेंढरं एवढेच चालवणार. मग दिवसभर काय आधी काय चाललंय मेंढरं? आधी समाधान चाललो. नांगर यायचा होता वावरात. हां वाढ प्रॉडी 5 चालू. हां बाकीच्या नंतर चारला पावटा बिवटा करून वर नेली समुद्राच्या इथं. तिथे फुलात चालली. हां फुलातनं काढली. मग नाणीची 5 चालली आता. नाणीची 5 मग आता कोबू चारला मित्रांनो. कोबू फुलवर थोडी कुठलं होतं कंटो झोपून राहिलं ना त्याला धरलं कुठं सोमता त्याच्या येतं धरलं तिथून राहिलं चारून. मी आणि दोघं पुढं आलो राहिलं झोपून. पण आम्हाला वड्याचं तिथं आलं कळलं की फोन केला सोमाच्या भावाने. कळलं झोपून राहिलं. मी गेलो माघारी तर कुत्र्याने धरलं. दुर्घटना घडली मित्रांनो. करगो चाला नाही दाखवतो तुम्हाला. मला आत्ताशी कळतं या तुमच्याच बरोबर. हे आपला मागं जो भाव राहतोय का त्याला कुत्र्यांनी धरलंय नाही का. चांगलंच धरलंय मित्रांनो. मला वाटते खाली पोटबीट फाडले का काय जण तो का त्याला चालवा नाही बी एवढं. तर चांगलीच दुर्घटना घडलेली आज आपल्या सोबत. हवा त्याला चालता बी आहे नाही एवढं फास्टमध्ये. मेंढरं सगळी आपली कांद्याच्या पातीत आल्यात मित्रांनो का. कसं आहे व्ह्यू आता एकदम मस्त. आणि आपलं दादा मेंढराच्या मोर आहेत. तर दादांनी सुद्धा सांगितलं नाही आपल्याला काय झालंय ती. आता डिटेल माहिती घेऊ आपण. नमा दादा काय झालं आज? काय पाच करायचं आणि करडू काय नाही धरलं? अरे कुत्र्याने धरलं होतं बाबा. काय त्याच्याकडून चावलं चरतंय का नाही कोणाला. लय चावले. 2-4 कुत्री होत्या काढाल तरी वाचावलं तिथे एका माणसाने.
आपल्या इकडचे लोक वाचवतात असं बकर राहिलं. ते काय त्या म्हणजे शर्टाचं करतो धरलं होतं बोकूड. हो तशी सांगतात दादा, मगाशी नाही सांगितलं. अरे पण माझ्या लक्षातच नाही आलं सांगायला. आता मित्रांनो आपली ड्युटी लागलेली आहे मेंढराक आणि आता दादा गेलं घरी आपलं नाही का. दादा म्हणलं मला चहा पाणी पिवली आणि आपलं भाऊजी बघा काय खाते ते आंबा. कसला आंबा आहे बाबू? कलबी आंबा आहे, खोबऱ्यासारखा लागतो मित्रांनो. मी जे तुम्हाला म्हणलं ना खोबऱ्यासारखा आंबा लागतो त्या आंबा खायला दिलाय आणि एक नंबर. मसाला बिसाला असले तर काय टेस्ट बोलायलाच नको. आंबा खायचं चाललंय, दादा घरी गेले ते. मोठा आंबा घेतलाय खायला. आपल्या इथे ओळखीचे शेतकरी काय नाही मित्रांनो, त्यांच्याच इथला आंब्याचा घेतलाय. खावं म्हणलं आता नाही का, इच्छा झाली. जवळजवळ किती मला वाटते वर्षात 1.5 वर्षाने आंबा खाते आपलं फौजी. आम्ही काय खावा बाबा खातोच. आता मी पण एक फोडू घेतले मित्रांनो. एवढा मस्त आंबा आहे ना मित्रांनो, तुम्हाला आता मी सांगतो नाही का, तुम्ही बी खाऊ शकता. असा हा जो आंबा आहे ना, असा गोल असतो गोल आणि त्याला थोडासा असा हे असतं नाही का. याचं नाव वेव काय असतं, जर ते शेतकरी गावला आपल्याला त्यांच्याकडून आपण विचारून घेईल. पण बऱ्यापैकी लोकांना माहीत असं असा जागेवर गोल आंबा असतो. दाखवतो तिथं डायरेक्ट झाडच दाखवतो तुम्हाला. असं कायला गोल आणि बिल समजून सांगतो तर आपल्या साक्षात झाड आहे आपल्याजवळ आणि खायला एकदम गोड आहे बघा. मस्त बी खोबऱ्यासारखं खाऊ शकतं माणूस ह्याला. ठिकाणी आपली मेंढरं सगळी थांबले ते मित्रांनो आणि आपलं आंब्याचं झाड म्हणजे हो या ठिकाणी. आता आंबा कसला असतो एकदम मित्रांनो, एकदम गोड. मला वाटते आतापर्यंत जेवढं बी मी आंबा खाल्लेत ना, ते आंब्यातनं सगळ्यात गोड आंबा म्हणलं तर हा आंबा आहे. हो कसा आहे आकार, हो का असा थोडासा बाक नाही तो गोल आणि पिकल्यावर तर एकच नंबर मित्रांनो, काय बोलायच नको. असला लागतो ना खायला क्वालिटी. तर ह्याला आपलं असं भरपूर आंबा आले ते. आणि या शिवारात ना, इथल्या हिकुडल्या शिवारात एवढंच याच ठिकाणी आंबा आहेत. आपली मेंढरं याच ठिकाणी आले ते कांद्याच्या पातीत चरायला. तो का आपली मेंढरं चरते ते पडेल. फौजी आपलं माघारी हाणते ते मेंढरं. दादांनी सांगितले अर्ध्यातच चारा. तर मित्रांनो आता मेंढरं चालवले ते आपली वाड्याला नाही का. आता थोड्याच वेळात आपण वाड्यात जाऊ. मस्तपैकी मोबाईल चार्जिंगला लाव आणि मग तुम्हाला आज आपल्या वाड्यावरती काय रेसिपी असेल, काय असेल ते असेल, पण ती रेसिपी बी दाखवणार आपण आज. सगळी पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ येणार आपला. मेंढरं सगळी आले ते वांग्याच्या रानात आता नाही का. तिथं कांद्याची पातबीत खाली मित्रांनो आणि हे आपलं वांग्याचा पालाबिला खात्याला म्हणून आणले ते. कारण का उद्या ट्रॅक्टर यायचा या रानात, ट्रॅक्टरने नांगरून जाईल त्याकरता आपलं आता चारून घ्यायचं चालले. हो का खाते ते मेंढरं आणि दिवस मावळतो या कंपनीमुळे एवढं काही दिसत नाही. काय येतो तवलीत कोणी काढलंय दूध? मित्रांनो पोगो आलती चहाला दूध न्यायला. तर आता दिले दूध काढून. तर बघा आपली दुधाला आलती चांगलं तवली अर्ध दूध काढले आणि चालले घरी चहा पाणी करायचंय. त्या आता मी हाय आपला गडीवर मेंढराक. दिवसभर नसलं ना मग असं मेंढराक थांबायला लागतं. तर आता आपली मेंढरं खाते ते वांग्यात, त्याकरता आपलं दूध दिलंय काढून आता चहा पाण्याला. मित्रांनो सगळेजण आपल्या वाड्या बसले ते बघा. हे आपला वाघ आता इथून पुढं येणार व्हिडिओमध्ये. याचं नाव बिव काय आहे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. नाही नाव सांगायचं नाही. तो काय आई लगेच मध्ये ही करते. पिल्लून टिल्लू नाही मित्रांनो, ते आपल्या लाडाने म्हणते आई. मग चहा पाणी झाला काय? झाला. पिल्लूच म्हणतोय आम्ही ते. नाही दुसरं नाव आहे ते मित्रांनो, सांगेल मी स्वतः ठेवलेलं नाही. बघू आपली आणि दादा पेला का चहा? आई काय बनवते? बोब्या तळती. बॉब्या. हा आणि भाजी काय बनवणार आज? आज भाजी बनवणार आहे अंड्याचं कालवण व्हायचं. आज मित्रांनो मस्तपैकी अंड्याचं कालवण बनवणार आहे. तेल कमी पडले ते तेल टाकायचं चाललंय बघा बॉब्याला. या ठिकाणी आपली सगळी गँग स्वयंपाक सोडून काय बघते मित्रांनो. ह्यांच्यासाठी नवीनच आहे काहीतरी. आपला व्हिडिओ बघायचं चाललंय बघा. त्या दिवशी मित्रांनो आहे सोन्याच्या कळसाचा व्हिडिओ त्यांचे आज बघते ते आपला व्हिडिओ. आणि दादांना त्यांना लेट टायमिंग गावत नाही ना, तर आता जरा वेळ गावलाय. आहे कसा आहे व्हिडिओ आहे? बारी. तू बघितलेला का सोन्याचा कळस? नाही. व्हिडिओ बघितला का? मग व्हिडिओ बघितलं की आता. असं व्हिडिओचा भरपूर फायदा होतो मित्रांनो. आपण व्हिडिओ बनवतो म्हणजे काय वाया नाही जात. सगळ्यांना ज्यांनी कोणी कळस बघितलं नाही काय बघितलं नाही त्यांना बघाय गावतं. तर आता आपलाच व्हिडिओ बघायचं चाललंय यांचा का कशी मन लावून बघता येते. कारण का तर व्हिडिओ क्वालिटी बनवला आहे मी. आपला ब्लॉग चाललाय ब्लॉग. मित्रांनो आपल्या बिब्या तळून झाल्या ते आणि आता आईच्या चालले ते मस्तपैकी भाकरी बनवायचे चालले. आई गरमागरम भाकरी तयार करायच्या. हा आणि भाकरी सोबत आज कालवण अंड्याचं.
आपल्या पावशींना मस्तच आज चेंगळी मित्रांनो. आता आज आम्ही पहिलं हिरवारी अंडी बिंडी खायचो, आपण मागं बनवली बिर्याणी, आता मस्तपैकी अंडी. असं म्हणजे चांगलं आता चांगलं जेवण असतं वाड्यावर आपल्या. मस्तपैकी भाकरी चालल्या आहे मित्रांनो गरमागरम. आधी आपल्या ह्या भाकरी तयार होणार तव्यावरच्या. वा कसा जाळ बीळ लागलाय. तव्यावरच्या गरमागरम भाकरी तयार होते ते, आणि मग मस्तपैकी उकडलेल्या अंड्याचं कालवण. विकतच अंडे आणले ते. आता तुम्ही बघितलं असं ना, आपल्या कोंबड्या काही जास्त नाही मित्रांनो, त्याकरता आई कोंबड्या नाही ना आपल्याला. कोंबड्या नाही आपल्या होत्या, मारल्या कशाने आपण रानात गेलो. रानात गेलो तर भाकरी चालले ते आपल्या. का चुलीला चांगला जाळ लागलाय मित्रांनो. का चांगला जाळ लागल्यामुळं आपली भाकरी बिकरी होते ते काय सणसणा. हो का कशी आपली भाकर भाजते. इकडे बी चालली सणसणा. 2-4 तर केले बी आईने लगेच भाकरी. आपल्या भाकरी झालेल्या आहेत, आणि आता शेवटची भाकर हो का परत येते तव्यात एक आणि शेवटची परत येते. तर झाले आहे भाकरी झाले. आता कालवण बनवायची थोड्याच वेळात. तर हो का आपली शेवटची भाकर परत येते. आणि आई हराव भाजणार का कशी काय? हरावच भाजणार. कडक हो का. आपली शेवटची भाकर हराव भाजायचं चाललंय हो का. मस्तपैकी बाजरीची भाकर हराव. आई खास चुलीवरची भाकर काय मस्त लागते. कोण खाणार ही? मी. आपल्या आईला खरपूस भाकर आवडती बाजरीची. तर हो कसं खाली जाळ आहे भरपूर हो का. हार आणि हराव भाजायची चालली. मस्तपैकी आपल्या आईने आता अंडी उकडाय घातले ते हो का. आम्ही आता मेजॉरिटी जास्त असल्यामुळं जास्त अंडी आणले ते. तर आता तुम्ही म्हणता ही एवढी अंडी दिसते ते मित्रांनो, 12 अंडी आहेत. 12. आम्ही 6 जण आहे, प्रत्येकाला 2-2 अंडी ह्या हिशोबाने आणले ते का नाही. प्रत्येकाला 2-2. तू किती खाणार? मी खाली तर 2 खाईल, नाही तर एखादी खाईल. तर बघा आपली अंडी आता उकडून घ्यायचे ते चांगली. आपली अंडी आता उकडले का बघायचं चाललंय मित्रांनो. उकडले एक कल्लं. एक ते टोपान निघलं. उकडले कल्लच बोलली. टोपान निघलं. अंडी वाज फुटली म्हणजे जाळ चांगला असल्यावर लगेच उकडतात. अशी उकडली. आपली आता अंडी सोलायचं चाललंय बघा. ताईला घेतली आईने मदतीला. आता उकडले ते चांगली अंडी. आई चांगली उकडलेत का? मस्त. ताई जमतंय का? जमतंय. तर बघा अंडी सोलायचं चाललंय ताईचं आणि आईचं. आता ताईची माई शर्यत लावायची दोघीची. आईने उकडलं. आईने सगळ्यात पहिल्यांदा एक अंडा उकडून घेतले. निम्यापेक्षा जास्त अंडी तर सोलून झाल्यात या. कसं चाललंय सणा कारभार. आई चांगली सणसणा सोलते या 2-3 अंडी आईची जास्त आहेत. तर मित्रांनो आपली आता बघा ग्रेव्ही मस्तपैकी अंड्याच्या कालवणासाठी ग्रेव्ही तयार करायचं चालले. तर या ठिकाणी ह्याला मिक्स कर मस्तपैकी. तेलात आपलं सगळं मटेरियल मिक्स करायचं, कारण का ही साधी सोपी रेसिपी आहे का नाही. साधी सोपीच आहे. अंडी फक्त उकडायची, आणि अंडी एकदा उकडली की अशी ग्रेव्ही झाली की नुसती कडा आणायचा त्याला. कशी वाड्यावरची मसाल्याचीच ग्रेव्ही मित्रांनो. कढईभर कालवण करायचे, त्याकरता जरा जास्त मटेरियल टाकलाय. आणि ही ग्रेव्हीच मस्त झाली. आता सगळे अंडी सोडायचे ते त्यात. आता एक अंडा सोडून घ्यायची. हो का वाईस उलत नाही म्हणजे तशी टाकली ना मसाला लागत नाही त्याला. चव देत नाही एवढी. अशी चिरून टाकली ना थोडीशी चिरायचं. थोडं म्हणजे त्यात मटेरियल जातो ना त्यो आपलं वाटाण बिटाण. आपली सगळी अंडी आता सोडून झाले ते ह्याच्यात. आई परत मस्त बाबा कसं आहे मित्रांनो, एकदम वाड्या झणझणीत आई बनवते आपली रेसिपी. मला तर माहिती आहे, पण आता ही नवीन 2-4 आली ते आपल्या घरी, त्यांना नको खायला घालाय. वय आई आम्ही तर तुम्ही किती दिवस झालं खातोय अशा रेसिपी तुम्ही बघताय. तुम्ही सुद्धा कटाळा व्हिडिओ बघू. मित्रांनो मस्तपैकी आपलं कालवण बघा उकळलेलं आहे. त्याला म्हणजे उकळी फुटली आणि आता तयार झालं नाही. हो का मस्तपैकी कालवण तयार झालंय. आता जेवण करायचे आपल्या सगळ्यांनाच. तर मित्रांनो आपली सगळी गँग आता जेवाय बसली हो का.
आपलं आता वाड्यावरती जेवण चाललंय. माझं ताट तो का ते आडेलं माझं ताट आहे. आणि आता आम्ही सगळेजण जेवण करणार आहे मस्तपैकी. मित्रांनो मस्तपैकी आपलं जेवण झालेलं आहे. अंड्याचं कालवण ना ह्यावेळेस एकदम टेस्टी झालं, कारण का तर त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली, मसाला मस्तपैकी घातलेलं, त्याबरोबर बरंच नाही का वाटाण बिटाण आणि आपल्या बॉब्या होत्या, त्याचबरोबर लिंबू कांदा, एकदम मस्तपैकी जेवण झालं आपलं. तर आजचा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.